सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेल्या आहेत. त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आज याची उत्तरपत्रिका पाहूया. विषय मराठी, इयत्ता 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे. प्रथम सत्र परीक्षा या वर्षीची. गुण आहेत 50 आणि 2.5 तासाचा वेळ आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका मागितल्या होत्या, म्हणून मी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. चला तर पाहूया इयत्ता 11वी मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका. उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. तुमची उत्तरं चेक करून घेऊ शकता. विभाग गद्य आहे पहिला आणि 12 गुणांचा आहे. कृती क्रमांक 1 खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 8 गुण आहेत. उतारा पुढच्या पानावर दिलेला आहे. मामू हा शिवाजी सावंत यांचा पहिला पाठ आहे, त्यावरचा उतारा आहे. 1 मामूची शालाबाह्य रूपे. 3 रूपं लिहायची, त्याला 2 गुण आहेत. कोणकोणती रूपं आहेत ती? तर मौलवी, व्यापारी आणि उस्ताद हे 3 शब्द लिहिले की 2 गुण मिळतील. 2 मामूच्या घरी असलेला कार्यक्रम. कोणता कार्यक्रम आहे ते लिहायचं, त्याला 1 गुण. आता मामूच्या घरी असलेला कार्यक्रम गृहप्रवेश पण होतं आणि शादी मुबारक पण होतं. दोन्हीपैकी एक लिहा. काहींनी गृहप्रवेश लिहिलं तरी चालेल किंवा शादी मुबारक जे असेल ते लिहा, कारण 2 कार्यक्रम त्या परिच्छेदामध्ये आलेले आहेत. क्रमांक 3 मामूने माईक हातात घेतला. त्याचं कारण लिहायचं आहे 1 गुणांच्यासाठी. त्याचं कारण आलेलं आहे परिच्छेदात मुलाच्या लग्नात जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी. अशा प्रकारे कृती सोडवायची आहे. चौकटी करून पेन्सिलने चौकटी करून उत्तरं लिहायची. हा परिच्छेद आहे मामू. हा पाठ पहिलाच. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं दुकान चालव. तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चीला उर्दूची शिकवण दे. 1 ना 2 नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. मौलवी, व्यापारी आणि उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलं आहे मामू. आता पहा, पहिल्या चौकटीतलं उत्तर आपल्याला इथे सापडलं. परिच्छेद काळजीपूर्वक वाचला की उत्तर सापडतं. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला खूप जवळून पारखत आलो आहे. गरीब माणसानं किती आणि किती कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. इथे एक उत्तर सापडलं आपल्याला. गृहप्रवेश. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत. पैसा कमावतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेकी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही. असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या 2ऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. इथे शादी मुबारक हा एक कार्यक्रम. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल? नक्की येईन, मी उत्तर दिलं. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसाने भरला होता. मामूनं पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं. निकाल लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. इथे एक उत्तर सापडला. आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत. माझ्या गरिबाच्या. मामूचा कंठ दाटून आला. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे, असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत, त्या पाहूया आपण. 4थी कृती आहे. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. या मामू संबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. 4 गुण. किंवा माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. आपण हे स्पष्टीकरण करूया.
शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर बहुरूपी आहे. या मामू संबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाद्वारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. शाळेत एक शिपाई म्हणून मामू नोकरी करत होता. तो कष्टमय जीवन जगणारा एक कर्मचारी होता. अनेकांना अनेक बाबतीत तो तत्परतेने मदत करायला जाई. त्यामुळे त्याला अनेक गोष्टींचे आपोआपच ज्ञान होत गेले. लोकांना मदत करण्याची त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस, ते चालवायला मदत कर, कोणाच्या मुलांना उर्दू शिकवायला जा, आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात तर त्याचा हातखंडा होता. तो लोकांना आत्मीयतेने आरोग्यविषयक सल्ला देई. अशी समोर येतील ती कामे मामू मनापासून आत्मविश्वासाने करीत गेला. त्यातून अनेक कौशल्ये वाढत गेली. जणू तो बहुरूपीच होता. त्याला लोकांविषयी कळकळ वाटत असे. कोणालाही तो तत्परतेने मदत करी. या सगळ्या गुणांमुळे समाजात त्याला खूप मान होता. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशा वरच्या थरातल्या लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. अगदी सामान्यापासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वत्र सामावून गेला होता. म्हणून लेखकाने त्याला बहुरूपी असे म्हटले आहे. किंवा दुसरी स्वमताभिव्यक्तीची कृती आहे. माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर लिहायचं. माणूस हा सामाजिक प्राणी आहे म्हणून तो गट करून राहतो. असे गट करताना बहुतेक वेळा माणसे जातीधर्माच्या सहाय्याने एकत्र होतात. या पाठातील मामूच्या सहवासाने समाजाची ही चूक ठळकपणे लेखकाच्या लक्षात येते. मामू हा धर्माने मुसलमान असला तरी मामूचे संपूर्ण वागणेच धर्मनिरपेक्ष आहे. मामू भोवतालच्या समाजामध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. तो जातीधर्माच्या पलीकडे गेला आहे. तो सर्वांकडे माणूस म्हणून पाहतो. मामूचा साधेपणा, सरळपणा, निष्कपटपणा, सेवाभावी वृत्ती हे माणसामधले चांगले गुणच लेखकाच्या प्रत्ययाला आले आहेत. शाळेत शिपाई म्हणून काम करताना त्याच्या मनात कधीही धर्माची भावना निर्माण झाली नाही. कोणत्याही सच्च्या भारतीयाप्रमाणे त्याचीही देशभक्ती प्रामाणिक आहे. म्हणूनच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन अनेक माणसांशी त्याचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत. हे त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सिद्ध होते. माणसाने किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय. मामूच्या उदाहरणावरून धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे ही जाणीव लेखकाच्या मनात ठसून जाते. यानंतर ब कृती आहे. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातला नाही आहे. 4 गुण आहेत त्याला. 1. व्याख्यानमालेत भाषण देणारे जे कोण आहे त्याचं नाव लिहायचं. 1 गुण. तर व्याख्यानमालेत भाषण देणारे आहेत बॅरिस्टर P.G. पाटील. एवढं लिहिलं की 1 गुण मिळेल. 2. विद्यार्थ्याच्या सत्कारामागील हेतू इथे लिहायचा आहे 1 गुणांच्यासाठी. तो आहे वारणा परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांनाही त्यातून प्रोत्साहन मिळावे. हा विद्यार्थ्यांच्या सत्कारामागील हेतू होता. परिच्छेदात हे उत्तर आलेलं आहे. परिच्छेद पाहूया. संपत व्याख्यानमालेच्या ठिकाणी आला. हॉल माणसांनी गच्च भरला होता. बॅरिस्टर P.G. पाटलांचं भाषण होतं. इथे एक उत्तर सापडलं आपल्याला. P.G. पाटील. त्यांच्या हस्ते वारणा परिसरातील राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 4घांचा सत्कार होता. त्यामागे हेतू असा की इथे एक उत्तर आहे. त्यातून वारणा परिसरातील तरुणांनी स्फूर्ती घ्यावी व त्यांनाही प्रोत्साहन मिळावे. हे एक उत्तर आपल्याला सापडलं आहे. त्यांचा सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपले अनुभव कथन केले. कोणाला एक वेळचं जेवण मिळणं मुश्किल होतं, तर कोणाची आई वारली तेव्हा मावशीनं संगोपन केलं, तर कोणी कमवा व शिका योजनेतून शिकला, तर कुणाला मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी यश मिळवलेलं. या सर्वांचं बॅरिस्टर P.G. पाटलांनी कौतुक तर केलंच, शिवाय आपण कसे घडलो, कर्मवीर अण्णांच्या आशीर्वादानं आपलं जीवन कसं घडलं हे सांगताना ते गहिवरले. या सर्वांचा परिणाम संपतच्या मनावर झाला. मंद मंद वाऱ्यानं आणि कोवळ्या सूर्यकिरणांनी मूळ धरू पाहणाऱ्या रोपट्याला बहर यावा तशी त्याची अवस्था झाली. एका वेगळ्याच निर्धारानं तो सभागृहातून बाहेर पडला. आईनं कोंबड्या आणि गहू विकून त्याला कपडे घेण्यासाठी 300 रुपये दिले होते. त्यानं त्या 300 रुपयांची अजिंक्य बुक डेपोतून स्पर्धा परीक्षेची पुस्तकं विकत घेतली. सायकलवर टांग टाकली आणि जाखल्याच्या रोखानं निघाला. आता यावर आणखी एक कृती दिलेली आहे. 3. बॅरिस्टर P.G. पाटील यांच्या व्याख्यानमालेचा संपतवर झालेला परिणाम 6 ते 8 ओळी तुमच्या शब्दात लिहा. 2 गुण. आता याचं उत्तर इथेच आहे त्यामुळे वेगळं घेतलेलं नाही. पहा, हा जो परिच्छेद आहे या सर्वांचा परिणाम संपतच्या मनावर झाला, जाखल्याच्या रोखाने निघाला. हे इथं एवढं उत्तर इथे लिहायचं 2 गुणांच्यासाठी की बॅरिस्टर P.G. पाटलांचं भाषण ऐकलं आणि त्याचं मन कसं बदललेलं आहे
की कपडे घेण्याऐवजी त्याने स्पर्धा परीक्षेची पुस्तकं घेतलेली आहेत. हे इथे लिहा. विभाग दुसरा पद्य आहे, त्याला 8 गुण आहेत. कृती दुसरी खालील कवितेच्या आधारे कृती करा, त्याला 6 गुण आहेत. 1 फाया ठेवण्याची जागा, कानामध्ये अत्तराचा बोळा ठेवतात त्याला फाया म्हणतात, कान, त्याचं उत्तर लिहायचं. नंतर 2 होऊ गाऊ यासारख्या यमक असणाऱ्या अलंकाराच्या आणखी 2 जोड्या लिहायचं, 1 गुण आहे त्याला. आणखी 2 जोड्या पाणी, गाणी, आणखी बऱ्याचे त्या आणखी लिहिता येतील. पहा इथे जोड्या आहेत अलंकाराच्या, होऊ गाऊ, ऐकत घालत, नंतर ठेवू लावू, सारी ना फिरणारी, पाणी गाणी, हे सगळे अलंकाराचे जो बसताना हसताना, धरता भरता, साक्षी नक्षी, काऊ बाहू, पाखरे टाकरे, हे सगळे या कवितेमधले अलंकाराचे ओळी. झाडांच्या मनात जाऊ ही कविता आहे. ही कविता यावरून आपण हे 2 कृती सोडवलेल्या आहेत. आणखी यावर काय काय कृती दिलेल्या आहेत ते आपण पाहूया आता. कविता मी वाचलेली नाही आहे, तुम्ही परत वाचू शकता तुमच्या पुस्तकात. 3 तुम्ही झाडांच्या मनात शिरलात अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा, 4 गुण. किंवा झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. आपण आता हे दोन्ही कृती सोडवूया. तुम्ही झाडांच्या मनात शिरलात अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा, उत्तर लिहायचं. माझे झाडांवर नितांत प्रेम आहे, मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी पोहोचलो. त्याला विचारले की तुम्ही सतत मातीखाली असता, वरती दिसत नाहीत, तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे म्हणाली, मातीतच आमचा निवास, आम्ही खाली खोलवर जातो, जीवनरस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांद्या फुलतात, झुलतात, पाने डुलतात नि फुले फुलतात. आम्ही जरी मातीत असलो तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो. मातीतला गंध आम्ही फुलात ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले आहे. सर्व ऋतूत आमचे फुलणे कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे, त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत. झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले आणि मनोगताला शीर्षक दिले, मुळांची फुले. पुढची कृती आहे, झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. आशय सौंदर्य लिहायचं. झाडांच्या मनात जाऊ ही कविता नलेश पाटील यांची हिरवभाण या कविता संग्रहातून घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवीने रंगवला आहे. काव्यसौंदर्य, झाडांच्या मनात शिरून त्यांचे हृदय जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभस्वाने दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे याचे वर्णन कवीने अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दृहोच्चर केले आहे. फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यात झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ, अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकातून कवितांचा आशय समृद्ध झाला आहे आणि कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक, ही कवीची अंतिम इच्छा खूप भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे. भाषिक वैशिष्ट्ये, निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पाहून निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवतो, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्लसित प्रतिमातून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रसाद व माधुर्य या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली. आणखी कृती आहे, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नावर या काव्यपंक्तीतील भाव्य सौंदर्य स्पष्ट करा, 2 गुण आहेत. किंवा डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आपण दोन्ही सोडवूया. शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर, उत्तर. प्राणसई या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी मेघमालेला प्राणसई असे संबोधले आहे. कडक उन्हामुळे शेते उजाड झाली आहेत, म्हणून कवयित्री मेघमालेला भावपूर्ण शब्दात आर्जव करीत आहे.
कडक उन्हामुळे घरादारातील माणसे व्यथित आहेत. बाळांचे चेहरे हिरमुसले आहेत. कामाअभावी बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. शेतकरी निराश झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीत कवयित्री पावसाळी ढगांना विनवते की आधी धावत पळत लगबगीने माझ्या शेतावर बरस. माझ्या धन्याच्या मनातली स्वप्ने कोमेजून गेली आहेत. धनधान्याने भरलेली हिरवी शेते त्याला पाहायची आहेत. म्हणून कवयित्री म्हणतात की हे प्राणसई, तू दौडत धावत ये आणि मालकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर हिरवा शेला पांघर, हिरवीगार शेती बहरू दे. अतिशय भावविभोर शब्दांमध्ये कवयित्रीने आपले मनोगत व्यक्त केले आहे. हिरव्या शेतांना हिरव्या शेल्याचे योजलेले प्रतीक अनोखे व चपखल आहे. पुढे डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा किंवा मध्ये ही कृती आहे. दवात आलीस भल्या पहाटी या कवितेत कवी बासी मर्ढेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकुळता यांचे भावोत्कट वर्णन केले आहे. पहाटेच्या वेळी दव भरल्या प्रहरात घडलेली ही भेट प्रत्यक्ष होती की स्वप्नवत होती यातील संभ्रम कवीने मनोहारी प्रतिमातून प्रकट केला आहे. शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली, पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यात प्रेमाची आश्वासक चमक का नाही हे सांगताना कवीने डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा ही तरल प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटून जातो. डाळिंबाच्या दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो. तसे तिच्या डोळ्यातले प्रेम तरळते व नाहीसे होते. प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजली आहे. विभाग क्रमांक 3 साहित्य प्रकार नाटक. त्याला 6 गुण आहेत. कृती 3 खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण. 1. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप. इथे 2 चौकटीत उत्तर लिहायचे. लोकरंजन आणि लोकप्रबोधन. 2. व्यावसायिक नाटकांचा या विषयावर भर. त्याला 1 गुण आहे आणि 4 चौकटीत 4 शब्द लिहायचे. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक हे दोन्ही उत्तरे परिच्छेदामध्ये आहेत. व्यावसायिक नाटक. 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळची परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन हे 2 शब्द सापडले आपल्याला. 1 कृती सापडली. या दोन्ही स्तरावर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये. 1. व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. 2. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजन असते. 3. गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. 4. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. 5. व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक अशा विषयावर असतो. हे एक उत्तर सापडलं आपल्याला. 6. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते. 7. विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोटे याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असा संवाद व्यावसायिक नाटकात असतात. 8. व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू असतात. यावर आणखी कृती आहे. 3. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. आत्ता हे जे वाचलेले आहेत मी 8 प्रकार पहा इथे मुद्दाच दिलेला आहे. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये 1, 2, 3, 4 आणि पुढच्या पानावर आहेत ते 5, 6, 7 5, 6, 7, 8 हे लिहायचं. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप हे किंवा लिहा लोकरंजन व लोकप्रबोधन. यामुळे मराठी रंगभूमीवर नाटक हा साहित्य प्रकार प्रगल्भ होत आहे याचे मत स्पष्ट करा. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 2 गुण आहेत. 1. गायक नट कृष्णराव यांच्या चाहत्यांच्या भेटीचे वर्णन तुमच्या शब्दात करा. 2. कंसातील मजकूर नाट्य उतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो. तुमचे मत लिहा. पहिल्यांदा गायक नट कृष्णराव यांच्या चाहत्यांच्या भेटीचे वर्णन तुमच्या शब्दात करा.
कृष्णराव जेव्हा पुण्याहून ट्रेनने मुंबईला येत होते तेव्हा ट्रेनमध्ये त्यांचा एक चाहता भेटला. त्याला जेव्हा कृष्णराव या जुन्या जाणत्या नटवर्याची ओळख पटली तेव्हा चाहत्याने कृष्णरावांच्या पायांवर लोटांगण घातले व कृष्णरावांना घरी येण्याचा आग्रह करू लागला. पायधूळ झाडा, त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही, असे वाक्य प्रस्तुत वाक्य त्याच्या हाताच्या तोंडचे आहे. त्यातील पायधूळने पाय सोडणार नाही या शब्दसमूहातून शाब्दिक कोटी तर साधलेली आहेच, पण त्यातली गोम अशी आहे की पाय सोडल्याशिवाय कुणी पायधूळ कसा झाडणार, ही एक मिश्किल लक्षार्थाची पेरणी या वाक्यात सहजपणे नाटककाराने केली आहे. पायधूळ व पाय या दोन शब्दातील मुख्यार्थ बाधित होऊन एक सुंदर लक्षणा येथे साधल्यामुळे शब्दशक्तीचा हा वेगळा नमुना रसिक प्रेक्षकांना अनुभवायास मिळतो. किंवा दुसरी कृती सोडवा. कंसातील मजकूर नाट्य उतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो, तुमचे मत लिहा. उत्तर: आपण जेव्हा नाट्य उतारा वाचतो तेव्हा केवळ संवादातून रंगमंचावरील पात्रांच्या हालचाली हावभाव कळतीलच असे नाही. रंगभूमीवरील नाट्य डोळ्यांसमोर उभे राहावे म्हणून कंसातील मजकूर उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ मोनिका घाईघाईत येऊन उभी राहते, यावरून तिच्या हालचाली आपणास कळतात. कृष्णराव फोटोच्या फ्लॅशलाईटने अचानक दचकतात व संजय त्या फोटोग्राफरवर चिडतात, हे कंसातील मजकुरानेच डोळ्यासमोर येते. शाल पांघरण्यातला घोळ कळतो. कृष्णराव हातात श्रीफळ घेऊन कानाशी हलवून पाहतात तेव्हा त्यांचा व्यवहारीपणा आपल्या लक्षात येतो. अशा प्रकारे नाटककाराने कंसात लिहिलेला मजकूर अप्रकट असा अभिनयच असतो, जो वाचकाला नाटकातील रस पूर्ण आस्वादण्यास मदत करतो. विभाग क्रमांक 4. उपयोजित मराठी गुण आहेत 12. कृती 4. खालीलपैकी कोणत्याही दोनच कृती सोडवायच्या, म्हणजे एक कृती 6 गुणांच्यासाठी. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे सूत्रसंचालक होण्यासाठीची पूर्वतयारी 12 ते 15 ओळीत लिहा. आणि दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्य विशद करा. हे मुद्दे त्यात एक एक शब्द भरायचा नाही आहे, तर सूत्रसंचालक होण्यासाठीची पूर्वतयारी लिहायची आणि मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्य लिहायची. खाली मुद्द्यांचा फक्त आधार घ्यायचा आहे, पूर्ण उत्तर लिहायचं आहे. नंतर तिसरं आहे की खालील खुणांचा अर्थ स्पष्ट करा. इथं खुणा दिलेल्या आहे मुद्रित शोधनाच्या आणि त्याचा अर्थ इथे लिहायचा आहे. आपण हे सविस्तर पुढे सोडवूया. त्यातला पहिला प्रश्न, सूत्रसंचालक होण्यासाठीची पूर्वतयारी. त्याचं उत्तर सविस्तर लिहायचं आहे. विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांना एका सूत्रात गुंफून ते श्रोते व प्रेक्षक यांच्यासमोर रंजकतेने सादर करणारी व्यक्ती म्हणजे सूत्रसंचालक होय. सूत्रसंचालकापुढे वाटेल तो विषय उपस्थित होऊ शकतो. अशा वेळी प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सूत्रसंचालकाला चौफेर वाचनाचा व्यासंग करण्याची नितांत गरज असते. त्यातून सामाजिक सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळवावी लागते. वाचनात आलेल्या मजकुराचे टाचन करून संदर्भ अचूक नोंदवून ठेवावे लागतात. विविध ग्रंथांचे वाचन हवेच, तसेच विविध संकेतस्थळाचेही ज्ञान असणे आवश्यक असते. भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. अनेक वक्त्यांचे निरीक्षण करून अभ्यास करून स्वतःची वक्तृत्व शैली घडवावी लागते. ध्वनिवर्धकाचा सतत सराव करावा लागतो. आवाजाच्या आरोह अवरोह यांची जोपासना करावी लागते. दर दिवशी सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा हेतू व स्वरूप नीट समजून घ्यावे लागते. त्यासाठी संबंधित विषयाचे वाचन करावे लागते. अनुषंगाने समाजात चाललेल्या विविध रूढी परंपरांविषयीचे भानही बाळगावे लागते. एकंदरीत सूत्रसंचालक होण्यासाठी स्वतःच्या ठायी आत्मविश्वास असावा लागतो. त्याशिवाय सूत्रसंचालक होताच येणार नाही. 2. मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्य सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: मुद्रित शोधन ही एक कला आहे. तसेच मुद्रित शोधनाला स्वतःचे शास्त्र आहे, नियमावली आहे. आज मुद्रित शोधनाकडे उत्तम व्यवसाय म्हणूनही पाहिले जाते. चांगला मुद्रित शोधक भाषा अभ्यासाने, साधनेने, चिकाटीने मुद्रित शोधनाला उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो. मुद्रित शोधनासाठी भाषेचे ज्ञान असणे फार महत्त्वाचे आहे. भाषेची व्याकरणिक अवस्था, लेखन नियम, विषय संदर्भ इत्यादींचा सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे. यासोबतच आशय संगती, संदर्भाची अचूकता यांचा तपशील माहीत असणे आवश्यक असते. वाचन हा मुद्रित शोधनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पुस्तकांसोबत विविध माध्यमे, संकेतस्थळांना भेटी याद्वारे मुद्रित शोधनात ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. मुद्रणविषयक तंत्र व संकेत यांची माहिती असणे गरजेचे असते. मुद्रित शोधकाला विविध विषयांची आवड व समज असणे आवश्यक असते. तिसरा प्रश्न आहे मुद्रित शोधनाच्या खुणा आणि खुणांचा अर्थ. ही खूण आहे अक्षरे जोडून घ्या किंवा एक शब्द करा.
ही अशी खूण आहे, ऱ्हस्व वेलांटी करा. नंतर असा आडवा डॅश आहे, अपसारण चिन्ह काहींनी संयोग चिन्ह पण लिहिलं आहे, पण संयोग चिन्ह छोटं असतं, हे अपसारणचं थोडं मोठं आहे. आणि अशा प्रकारे कंसात आडवी रेष आहे तिथे कंस घाला. हे आहे उद्गार चिन्ह. आणि हे जे आहे गोल आणि त्याच्यामध्ये टिंब, त्याचा अर्थ पूर्णविराम पूर्णविराम लिहा. 6 गुणांना 6 चिन्ह दिलेली आहे. विभाग 5वा शेवटचा आहे व्याकरणाचा. गुण आहेत 12. कृती 5. खालीलपैकी कोणत्याही 6 कृती सोडवायच्या आहेत. 6 दुने 12, 7 दिल्या आहेत, 6 सोडवायच्या आहेत. शब्दशक्ती ओळखा, त्याला 2 गुण आहेत. मी दररोज अभ्यास करतो. पर्याय अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अचूक उत्तर आहे अभिधा. मी दररोज अभ्यास करतो यामध्ये अभिधा शब्दशक्ती आहे. 2. खालील वाक्यातील लक्षणा शब्दशक्ती ओळखा. पांढरे ते सारे बगळे नसतात. मी निबंध लिहिला. घरावरून हत्ती गेला. लक्षणा शब्दशक्ती असणारं उदाहरण जे आहे ते आहे घरावरून हत्ती गेला. काव्यगुण ओळखायचे, त्याला 2 गुण आहेत. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडिता ध्यास गुंजनात दंग. पर्याय प्रसाद, माधुर्य आणि ओज. यामध्ये माधुर्य हा गुण आहे, काव्यामधला गुण. 2. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. यामध्ये पर्याय दिलाय प्रसाद, माधुर्य आणि ओज. यामध्ये आहे ओज हा काव्यगुण आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. 2 गुण आहेत. 1. जेव्हा चूल पेटेनाशी होते तेव्हा तिच्यातून नुसता धूर बाहेर पडतो. पर्याय केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. आणि अचूक उत्तर आहे मिश्र वाक्य. जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी हे जोडलेलं वाक्य आहे. 2. उन्हाच्या झळ्या लागल्या, बाळाची तोंडे कोमेजली. केवल वाक्य. 2 वाक्य आहेत, त्याचं एक करायचं. उन्हाच्या झळा लागून बाळांची तोंडे कोमेजली. लागल्या म्हणून असं वगैरे काही करायचं नाही, लागून. क्रमांक पुढचा आहे काळ ओळखा, त्याला 2 गुण आहेत. 1. मी तबला वाजवत असे. पर्याय रीती भूतकाळ, रीती वर्तमानकाळ, रीती भविष्यकाळ. त्याचं उत्तर आहे रीती भूतकाळ. 2. मुले खो खो खेळत होती. पूर्ण भूतकाळी वाक्य करायचं आहे. वाक्य असं होईल मुले खो खो खेळली होती. पूर्ण भूतकाळ. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 2 गुण आहेत. 1. उपसर्ग घटित शब्द ओळखायचा. यातला अभिवाचन, लाल लाल, दुकानदार. यापैकी उपसर्ग घटित शब्द आहे अभिवाचन. आणि दुसऱ्या याच्यामध्ये अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. उपसंपादक, गुणवान आणि ओबडधोबड यामधून. तर अभ्यस्त शब्द आहे ओबडधोबड. पुढील पारिभाषिक शब्दांचा योग्य अर्थ लिहा. 2 गुण आहेत. आता हे पॅड्रिट्रिशियन, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ञ. अचूक उत्तर आहे बालरोगतज्ञ, लहान मुलांचे डॉक्टर. नंतर क्रमांक 2 जिओलॉजी. पर्याय मानसशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र. तर जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र. भूशास्त्र. आणि शेवट 3. गटात न बसणारा शब्द ओळखा. 2 गुण. तापी, कृष्णा, नदी आणि यमुना. आता या गटामध्ये न बसणारा शब्द आहे नदी, कारण बाकी 3 नद्यांची नावं आहेत, म्हणून पर्याय नदी. क्रमांक 2 आनंदी, दुःखी, आळशी आणि सौंदर्य. या गटामध्ये न बसणारा शब्द आहे सौंदर्य. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी कला वाणिज्य विज्ञान शाखेची मराठी विषयाची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून येईल. मी आता 11वी आणि 12वी या वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.